नमस्कार. एम.टी. मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. मित्रांनो, काल भाऊच्या धक्क्यावरती कोणाचंही इव्हेक्शन झालेलं नाही. हे तितकंच खरं असलं तरी घरातून एकाचं इव्हेक्शन हे झालेलं आहे. बिग बॉसने भाऊच्या धक्क्याचं शूटिंग संपल्यानंतर रितेश घरी गेल्यानंतर रितेश पाठोपाठ एका सदस्याचं इव्हेक्शन केलेलं आहे. मित्रांनो, जसं बिग बॉस सारखं बोलत असतात की हा सीझन खूप आगळा वेगळा आहे आणि यामध्ये ट्विस्ट हे येतच राहणार, तसाच काहीतरी एक ट्विस्ट बिग बॉसनी या सीझनला पहिल्या आठवड्यातच आणलेला आहे. सोशल मीडियावरच्या बातमीनुसार समजतंय की घरातून एका सदस्याचं इव्हेक्शन हे झालेलं आहे. इव्हेक्शनसाठी 2 सदस्यांची नावं समोर येत आहेत मित्रांनो. एक आहे पुरुषोत्तमदादा पाटील आणि दुसरं नाव येतं योगिता. पण इव्हेक्ट झालेला जो सदस्य आहे ते आहेत पुरुषोत्तमदादा पाटील. पुरुषोत्तमदादा पाटील हे बाहेर जाण्याची दाट शक्यता होती मित्रांनो. सोशल मीडियावरील वोटिंग पोलमध्ये सुद्धा त्यांना या आठवड्यामध्ये सलग 6 नंबरवरती पाहिलेलं आहे. त्यामुळे त्यांचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे पुरुषोत्तमदादा हे घरातून बाहेर गेलेले आहेत असं समजतंय. तर मित्रांनो, भाऊच्या धक्क्यावरून कोणाचंही इव्हेक्शन झालेलं नव्हतं. घराबाहेर हा सदस्य कोणता गेलेला नव्हता. रितेश भाऊ घरी गेल्यानंतर बिग बॉसने ट्विस्ट आणत एका सदस्याला घराबाहेर पाठवलेलं आहे. ते म्हणजे पुरुषोत्तमदादा असल्याची दाट शक्यता आहे मित्रांनो, असं समजतंय. तर मित्रांनो, तुमचं काय मत आहे या इव्हेक्शनच्या बातमीविषयी आणि बिग बॉसच्या ट्विस्टविषयी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.